सर्वात अगोदर गुरुजी तुमचा परिचय द्या एकदा. नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश कालिदाजी जिद्देवा, राहणार कोपरी, तालुका रायगाव, जिल्हा यवतमाळ. हां, जिल्हा यवतमाळमधले शेतकरी मंडळी, इथे एक अद्भुत चमत्कार घडला. मी तुम्हाला दाखवतो कसा चमत्कार आहे. आता माझ्या पाठीमागं यांचं मोसंबीचं झाड आहे. गुरुजी, एकूण किती एकर मोसंबी आपली? 4 एकर. पूर्ण कशी आहे? विषमुक्त आहे. विषमुक्त. विषमुक्त आहे. किती वर्ष विषमुक्त आहे? हे 4थं वर्ष. 4थं वर्ष. 4 मंडळी, वर्ष. आता बघा, तुम्हाला फरक दाखवतो. आता हे पान बघा, सहज चेक करा जरा. असं याच्यावर रोग दिसतोय का तुम्हाला? बुरशी दिसते का? हो. रशोशीकडींचा पण अटॅक याच्यावर बऱ्यापैकी येऊन गेलाय. थोडं दुरून घ्या गुरुजी, जरा झाड सगळ्यांना जरा बघू द्या व्यवस्थितरित्या. हे बघा जरा, सगळ्या रोगांचा अटॅक आहे. आता एक कमाल दाखवतो तुम्हाला. आता उलट इकडे या, हे झाड बघा जरा. आता ह्या झाडाची पानं बघा मंडळी, जुने सगळे पानं असले गळून पडले, नवीन पानं आलेत. लक्षात ठेवा. ऐका जरा, इकडे या जरा. आणखी या इकडं. आता हे झाड बघा, ह्या झाडाची पानं चेक करा, एकदम पानं क्लिअर आहेत. ह्याच्या बाजूचंच झाड बघा, कसलं रोगट दिसतंय तुम्हाला? दिसायला का रोगट? चेक करा. हां, दिसलं? आता हे नवीन आणखीन पाने आले. जे नवीन पानं आली ना बारीक बारीक, त्याच्यावर देखील रोग आहे बघा. बुरशी दिसते, आळी फिरून गेलेली दिसते, रशेकडे अटॅक दिसतो. आता ह्याच्या विरुद्ध इकडे बघा, या एकदा. इकडे झाडाचं पानं क्लिअर आहे. हे जुनं पान जे खराब झालं होतं, रोगट झालं होतं. पण आता हे जे नवीन पान आले, हे नवीन पानं बघा जरा, एकदम क्लिअर निघाले. बरोबर? हे पाठीमागले रोगट पानं भेटले. हे बघा झाड, हे एकदम क्लिअर आहे. हे देखील रोगमुक्त दिसतंय. ह्याचे पण पानं बऱ्यापैकी क्लिअर दिसतात. जुन्या रोगाचे पानं आणखी शिल्लक आहेत काही काही, लक्षात ठेवा मंडळी. आणि ह्याच्या विरुद्ध इकडे बघा, हे परत रोगट, हे परत रोगट. असं नेमकं गुरुजी इकडे या. आता सांगा जरा, असं हे सगळे झाडं रोगट आहेत. 1 2 3 4 5, हे 5 झाडं विषमुक्त का बरं राहिले? आम्ही आता 10 दिवस अगोदर रामबाण आणि दशपर्णी आणि जडम सल्फर हे औषधी मक्यावर फवारली. त्याच्यात ड्रमात उरलं मिक्सचर, म्हणून झाडावर स्प्रे केला त्या 5 झाडांवरती. हो. बघा मंडळी, ऐका. रामबाण आपलं सगळ्यात पॉवरफुल, दशपर्णी आणि जडाम सल्फर, निमार्क समजा आहे. त्याच्या 2-3 गोष्टींना त्यांनी काय केलंय, मक्यावरती स्प्रे घेतलाय. मका एकदम क्लिअर आहे. खोडा त्या मक्यातल्या पोंग्यातली आळी आली होती, तेव्हा त्यांनी मारला होता. ती आळी खल्लास झाली पोंग्यामधली, पण थोडंफार शिल्लक उरलं होतं त्या फवारणीमधलं. त्याने 5 झाडं सहज फवारलं. तर फवारल्यामुळे, वेळेवरती फवारल्यामुळे त्याच्यावरची बुरशी, रशोषक कीड, बाकी आळी थोडीफार असेल, सगळं गायब झालं. आणि जेव्हा नाही फवारलं, झाडं असे. म्हणून आपल्या विषमुक्तचा रिझल्ट जबरदस्त आहे. बरं ठीक आहे, हे पानं अशा असतील, याचा अर्थ असा नाही आहे झाडं खराब झालेत. पानं फक्त खराब झालेत. मी तुम्हाला झाडांची क्वालिटी दाखवतो. आता थोडं काय करा गुरुजी, हे झाडाचं खोड दाखवायचं करा, कोणत्या ह्याचं दाखवायचं, काय अडचण नाही. खोड चेक करा मंडळी. ह्या खोडावरती तुम्हाला कोणता तरी रोग दिसतोय का? डिंक्या दिसतोय का? ह्याला तुम्हाला कुठं खोडाळी दिसते का? ह्याला कुठं तुम्हाला आपली उन्नी लागलेली दिसते का? काहीच नाही, काहीच संबंध नाही. एकदम टणटणीत, एकदम निरोगी झाड आहे, एकदम मजबूत. गुरुजी, किती वर्ष झाडाचं आपल्या? 4 वर्ष कंप्लीट झाले. 5 वर्ष 5 सुरू झाला. आता कंप्लीट झालं 5, म्हणजे 4थं कंप्लीट झालं. हो, 4थं कंप्लीट. म्हणजे 4 वर्षाची ही बाग आहे आपली. आता आणखीन या, तुम्हाला आणखीन काय झाडं दाखवतो जरा मस्तपैकी. अरे या इकडे. कोणतंही झाड घ्या, कोणतंही खोड घ्या, ना कुठं तुम्हाला डिंक्या दिसणार आहे, ना कुठं तुम्हाला खोड क्लिअर दिसणार आहे, काहीच नाही. हे बघून घ्या, झाडाचा स्टंप, हे फांद्या एकदम क्लिअर आहेत, एकदम मजबूत आहेत. 4 वर्षाचं झाड आहेत, एकदम जबरदस्त. कुठे आणखीन इकडे या जरासं, या इकडं. आणि माल कसा लागला तुम्ही ते बघा. ते पानं पूर्ण खराब झालेत ना, माल बघा. हे 4चा घोस आहे. आता हे खाली पडतं, मी तोडलं होतं. गुरुजी इकडे खाली घ्या आणखीन. हे बघा इकडं, हे घोस असे. 4थ्या वर्षीचा रिझल्ट आहे हा मंडळी. खरं तर 4थ्या वर्षीचं माल घ्यायला नाही पाहिजे, पण आम्ही घेतोय. का बरं? कारण आम्हाला झाडाच्या स्टमची क्वालिटी एकदम जबरदस्त दिसते. इकडं वर पण बघा माल कसा लागला, जरा बघून घ्या मंडळी, जरा चेक करा. भरपूर माल आहे, प्रचंड माल आहे. पानं खराब होऊन सुद्धा माल आहे मंडळी. खाली या इकडं. आता हे स्टंप बघा, स्टमची क्वालिटी बघा. त्याला हे जे पांढरं तुम्हाला दिसायलंय, हे आपण मोरचूतचा लेप दिलेला होता. लक्षात ठेवा, आपण लेप सांगतो विषमुक्तमध्ये मोरचूतचा कंपल्सरी. आता माझं कमीत कमी 6 फुटा जवळपास हाईट आहे. माझे पंजे चांगले लांब आहेत. हे चेक करा, खोडाची साईज मिळत नाही, जवळपास 2-3 इंच शिल्लक आहे. म्हणजे एवढा स्टंप जबरदस्त विषमुक्तमध्ये तयार झाला आहे मंडळी. 100% निरोगी. पूर्ण बागेमध्ये मला वाटतं एका झाडावर डिंक्या नसेल गुरुजी, एका झाडावर खोडकिडा नसेल, नाही नाही, बुरशी नसेल, मररोग नसेल, नाही, काहीच नाही. मररोग नाही, गिररोग नाही, काहीच नाही. एकदम जबरदस्त झाड आहे तिथले, लक्षात ठेवा. हा रिझल्ट आहे विषमुक्तचा.
पण ट्रीटमेंट सगळ्या गोष्टींची वेळेवर जर केली, झाडं निरोगी राहतात, उत्पादन चांगलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर हे असं जरा करा. ह्याला अन्नद्रव्य बरोबर देतात, सगळ्या गोष्टी बरोबर देतात. मला वाटतं ही इकडे तुराट्याच्या आपल्या काड्या, यांनी तूर घेतली होती गेल्या वर्षी. तुराट्याच्या इथून काडी कचरा वेचलाच जात नाही, झाडला याच्यातच जमिनीत. निंदन केलं तरी इथंच टाकून द्यायचे पुंजाने सब इथंच सगळं सगळंच इथं. अगदी बरोबर आहे. म्हणजे गेल्या वर्षी यांनी घरच्या घरी खायला विषमुक्त तूर केली आणि तुरीचा सगळा कार्य कसा जो होता तो कुठं काढला यांनी, इथंच काढला. मला वाटतं आता पावसामध्ये तुम्ही तर काय करणार आहात तुरीची आता परत? इथे तीळ उडीद लावणार, या पट्ट्यामध्ये तीळ पट्ट्यामध्ये तीळ आणि त्या पट्ट्यामध्ये उडद, पलीकडे परत तीळ, परत पलीकडे उडद, आणि ह्याला फुलं आले की गाडून द्यायचं. म्हणजे आपलं जे प्राचीन वृक्षारोपण शास्त्र आहे त्यानुसार सगळा कागदपत्र करतात मंडळी, लक्षात ठेवा. आणि हा रिझल्ट शेतामध्ये भेटतो. पण सोबत ट्रीटमेंट वेळेवर करा. आणि फवारणी केलं नाही म्हणून पानं सगळे कामातून गेले, आणि जेव्हा फवारणी केली तर 5 झाडांची पानं एकदम क्लिअर राहिले. म्हणून बुरशी यायली, आळी यायली, रसशिकडी यायली, आपलं लक्ष पाहिजे शेतावरती. अशी ट्रीटमेंट केली पाहिजे. वेळेवर औषध पाहिजे, वेळेवर औषध पाहिजे, अन्नद्रव्य वेळेवर पाहिजे, आधी नाही तयार करून पाहिजे. तयार करून पाहिजे. अगदी बरोबर आहे. हा, चला राम राम मंडळी, चला.